त्याचबरोबर आटपाडी खानापूर मतदारसंघाचे तरुण तडफदार विद्यमान आमदार सुभाष आटपाडी तालुक्याचे कामाला जरी दहा असेल तानाजीराव पाटील अध्यक्ष, दुसरे आमचे मार्गदर्शक भारताच्या पाटील संतोषभाऊ पुजारी आणि माझे पंचसमितीचे उमेदवार रामभाऊ सोलंकी आणि आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अनिल शेठ पाटील, आमचे मार्गदर्शक माजी सरपंच मुरल्यांना भैया 2 वर्षापूर्वी आपल्या आटपाडी तालुक्याचे प्रभाकर पुजारी आणि आम्ही ठराविक 4-5 जण आम्ही भाऊकडे विषय मांडला होता. तो विषय पण आम्ही जाहीर केला. आपल्या ह्या लेकरेवाडी गावचे सुपुत्र स्वर्गीय आमदार अण्णासाहेब लेकरेंचा आणि स्मारक बांधू. अगर निधी नाही मिळाला तर सो खर्चातून अण्णासाहेब लेकरेंचं स्मारक मी परवा देवीसमोर शब्द दिलाय. भाऊची इच्छा होती, मी तुम्हाला कानावरती बोललो होतो, आपण वाजत गाजत किमान 50 गावचे गली ढोल सांगू, कोल्हापूरचं ढोल मागू आणि असा जिल्ह्यात नसेल असा कार्यक्रम राज्याचे निवासी मी भाऊकडून मागणी केली तेव्हा मी आणि परवागर पुजारी होतो. तुमच्या काना वाटत भैया, त्यासाठी आपल्याला जे काय लागेल पाठपुरावा करावा लागेल. अध्यक्ष अण्णा तात्या आणि तुम्हाला सर्वांना मला विनंती करायची आहे की आटपाडी तालुक्यात सांगली जिल्ह्यात असं नसेल असं स्वर्गीय अण्णासाहेब लेंगरे यांचं स्मारक आपल्याला ह्या गावात बांधायचं आहे. त्यातून काय निधीत काय अगर कमी पडले पैसे तर मी खिशातून सो खर्चातून घालायची माझी मी शब्द दिलेला आहे. ते 100% लेंगरेवाडीकरांना मला सांगायचं आहे. हे फक्त लेंगरेवाडीचा विषय नाही तर आपल्या आटपाडी तालुक्याचा कोठे मतदारसंघातला विषय आहे, जिल्ह्याचा विषय आहे, समाजाचा अस्तित्वाचा विषय आहे. त्यासाठी तुम्हाला सांगतो आचारसंहिता संपल्यानंतर 2-3 महिन्याचा कालावधी द्या. 100% भैया आपल्याला तो पाठपुरावा करू. आपण चांगला वाजत गाजत मोठा स्वर्गीय अण्णासाहेबांचा पुतळा आपण ह्या गावात बसू. माझ्या तरुण मित्रांना वडीलधारी मंडळीला सांगायचं आहे की अध्यक्षाने काम इथं भरपूर केलंय. काम करत असताना सुद्धा गटतट जे आपले असतील ते बाजूला ठेवूया आणि ज्या पद्धतीनं अध्यक्ष आमदारकीला खासदारकीला लीड आहे गाव, त्याच पद्धतीनं समोर उमेदवार इथून ह्याच चौकावर बसतो. तर कुठे काय जेव्हा बघितल्यावर रोज चौकात सकाळ दुपार संध्याकाळ पुन्हा मला फोन द्यावं ते 7 फक्त चौकात बसतो, कुठं जात नाही. काय मला तुम्हाला सर्व वडीलधारी मंडळीला विनंती करायची आहे. माझे सहकारी माडगुळकरांना उभा राहिलेले रामदास सूर्यवंशी सरपंच पंचसमितीला आहे, त्यांचे नाही धनुष्यबाण, माझं चिन्ह घड्याळ. गावातनं लीड नाही 100% 70-80% गाव कसं होईल. आम्हा दोघांना प्रचंड मताने विजय करावं. 100% आम्ही दोघं तुमच्या सेवेला कधी निघाला तरी फोन करा, आम्ही तुमच्या सोबत असो. अध्यक्ष भारत अण्णा आणि सेठ सुहास भैया तर आहेत, पण 100% आम्ही उमेदवारच्या नात्यानं भैया तुमच्या हितून पुढच्या काम नसेल किंवा कुणाचं काय ऐकलं नसेल असा कधी तुमच्या नेत्या कानावरती शब्द येणार नाही. कुणा जर त्या पाप कारण मागं पुढं काय होत असेल तर थोडी समजून घ्या. की पिंपरी पासून करगणीत आहे, करगणीत गेली पिंपरीला म्हणतो इकडे या, आंबेवाडीला म्हणतो इकडे या. थोडं आणि दिवस कमी मिळाले, माझी उमेदवारी फायनल नव्हती. खरोखर तुम्हा सर्वांना मला विनंती करायची आहे की तुमच्या शेजारचा आहे आपल्या धनगर समाजाला एवढी मोठी करगणी जिल्हा परिषद गटातून ओपन जागा असताना अण्णा ओपन जागा आहे. अध्यक्ष लढणार होते, अध्यक्षाला महागार घेऊन आपल्या सर्वसामान्य पोराला समाजाच्या पोराला ती जागा दिल्या, ती संधी दिल्या. त्या संधीचं तुम्ही सर्व फक्त गावात मत मागून चालणार नाही. गावात तर तुम्ही जास्तीत जास्त मत द्या. बाजूला माडगोळे असेल, यपवडे असेल, इकडं शेटपाय असेल, हे आपल्या ओळखीच्या लोकांना 2 दिवस जेवढं जास्तीत जास्त सांगून आमच्या मागं तुम्ही ताकद उभा करावी. एवढंच बोलतो, त्या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.